मित्रांनो, शेतीतून तुम्ही दरवर्षी चांगले उत्पन्न काढत असता, त्यासोबत जोडधंदा म्हणून पशुपालन करू शकत असता. मित्रांनो, तुम्ही असेच अजून वेगवेगळे व्यवसाय शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून सुरू करू शकता आणि चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता. तर कोणकोणते आहेत हे जोड व्यवसाय ते पाहूयात. मित्रांनो, शेतीसोबत केल्या जाणाऱ्या जोडधंद्यांमध्ये सर्वात प्रथम येतो पशुपालन. शेताच्या मशागतीबरोबरच शेतामध्ये लागणाऱ्या शेणखतासाठी जनावरे उपयुक्त ठरतात. मधमाशी पालन. तर मधमाशी पालनामध्ये मध आणि मधाच्या पदार्थांची बाजारात मागणी वाढत आहे, त्यामुळे शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात. पुढचा व्यवसाय आहे कुक्कुटपालन. कुक्कुटपालनातून निघालेली कोंबड्यांची विष्ठा ही कोंबडी खत म्हणून शेतामध्ये वापरली जाऊ शकते. यानंतरचा व्यवसाय आहे मत्स्यपालन. याचबरोबर शेतकरी आपल्या शेतातील तळ्यांमध्ये माशांचे पालन करू शकतात. यातून शेतकरी मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न घेतात. यानंतर रेशीम उद्योगही आपण शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. यामध्ये रेशीम उद्योगही शेतीसाठी लागणारा शेतीमध्ये तुतीच्या झाडांची वाढ करून त्यावर रेशमाच्या आळ्यांची वाढ केली जाते आणि या आळ्यांच्या कोशाची खरेदीही शासनाद्वारे केली जाते. यातून शेतकऱ्यांना दरमहा चांगले उत्पन्न मिळू शकते. तर मित्रांनो, हे सर्व आहेत शेतीला पूरक असे व्यवसाय, ज्यातून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तुम्ही या व्यवसायापैकी कोणता व्यवसाय करणार आहात किंवा कोणता व्यवसाय तुम्हाला करायला आवडेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.